महिला दिनानिमित्त महिला शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात. रायझिंग ट्रायबल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक शिक्षिकेतर संघटना अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मुख्याध्यापिका व शिक्षिकांचा सन्मान सोहळा महर्षी ग ज चितांबर विद्या मंदिर भोपे सभागृह येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर सौ ज्योतिताई अमोल गाडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच नगरसेविका शीतलताई संग्राम जगताप, पोलीस निरीक्षक जयश्रीताई काळे आणि मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेरजी पठाण यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला मुख्याध्यापिका व शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. आपल्या मनोगतात महापौर ज्योतिताई अमोल गाडे यांनी महिला शिक्षक समाज घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. इथे जमलेल्या सर्व उपस्थित माझ्या शिक्षक महिला भगिनी आणि उपस्थित पुरुष मंडळी असतील, आज या ठिकाणी प्रथमतः मी तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आता तुम्हाला बऱ्याच जणांना किती पुरस्कार भेटलेला, तर पुरस्कार देणं खरंच हे गौरवाची बाब असते. पुरस्कार दिला म्हणजे पुढच्या वर्षी पण ते आणखी, आता प्रत्येक क्षेत्रात महिला शिक्षक असेल किंवा डॉक्टर असतील किंवा नर्स असतील त्यांना आपण पुरस्कार देतो का दुसरे पण मग ते पाहून आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्यात त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि ते प्रोत्साहन मिळाल्यामुळं ते चांगल्या पद्धतीने काम करतात. त्याच्यामुळे आपल्या शहराचा पण विकासाला कुठेतरी नकळत हातभार या ठिकाणी लागत असतो. तर आत्ताच या ठिकाणी आता महिला दिनाच्या तर मी सांगू शकते का पूर्वीच्या काळी महिला फक्त चूल आणि मूल पाहिजे, पण आता काही तसं राहिलं नाही. आता प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुढे आलेल्या आहेत आणि आत्ताच शिक्षक मी आज दुपारी पण बरेच जणी होते त्यांनी माझे माहितीच असं आपल्या घडवण्याचं काम हे शिक्षक आपल्याला करत असतात आणि शिक्षक म्हटलं तरी कुठेतरी आपला समाज पुढे जाण्यासाठी त्यांचा पण खूप मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी असतो. शिक्षकांच्या माध्यमातून जर आपण शिक्षण घेतलं नाही तर आपल्याला कोणत्याही गोष्टी कळत नाही आणि आजकाल शिक्षणाचं खूप महत्त्व आहे ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि मी आता सांगू शकते का आपले ज्या काही महिला स्वावलंबी असत्या, आता इथं तर सगळ्या नोकरीवाल्याच आहेत, त्याच्यामुळं वेगळं काही तुम्ही स्वतः सक्षम आहात, पण तुमच्या माध्यमातून पण ज्या गरजू महिला असतील किंवा ज्या एकल महिला असतील ज्यांचे मिस्टर वारलेले असतील त्या आपल्या माध्यमातून त्यांच्यासाठी आपण जर वेगळं काही करू शकलो तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. पण त्यांच्यासाठी अवश्य नक्की काहीतरी करण्याचा माझा पण एक प्रयत्न आहे, पण मला त्या प्रयत्नाला तुमची गरज आहे. तर मी सांगते का तुम्ही लवकरात लवकर मला म्हणजे तुमच्या मनात ज्या काही विचार असतील किंवा वेगळं एखादं काम असेल तर तुम्ही मला येऊन भेटा. आपण ते निश्चितच म्हणजे तुमच्या मदतीशिवाय काय मी एकटी करू शकत नाही. तुमच्या महिलांनी जर ठरवलं तर त्या काहीही करू शकतात. याचं उदाहरण म्हणजे आपल्या अहिल्याबाई होळकर असतील. अहिल्याबाईंनी जर तेव्हा त्यांचे मिस्टर वारले, मुलगा वारला, सासरे वारले, पण त्या काही खचून गेल्या नाही. त्या पुढे हिमतीने उभे राहिल्या आणि त्यांनी पुढे राज्यकारभार चालवला त्यांचा आणि तो राज्यकारभार असा चालवला का त्यांचं इंदोर शहर असेल, तुम्ही माझं ऐकलंच असेल का इंदोर सारखं आपल्याला शहर बनवायचंय, तर अहिल्याबाईंचंच ते इंदोर शहर आहे ना. लकीलीची आपल्या शहराला पण अहिल्याबाई नाव आहे आणि अहिल्याबाईंचं नाव पडल्यानंतर पण ती पहिली मला मान मिळालाय महापौर. नगरसेविका शीतलताई संग्राम जगताप यांनी महिला मुख्याध्यापिका व शिक्षकांचा सन्मान हा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी महिला एक रुबाबात या ठिकाणी हजर आहात, त्याबद्दल सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज हा कार्यक्रम रायझिंग ट्रायबल फाउंडेशन खाजगी
प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना अहिल्यानगर यांनी हा महिलांसाठी जे वर्षभर महिलांनी कष्ट घेतलेले, ज्यासाठी महिलांनी आपली कला असो किंवा आपल्या शिक्षणाचा ज्ञानाचा कुठेतरी उपयोग करून आपलं कौतुक होण्यासाठी ह्या संघटनांनी आज तुमचा गौरव सोहळा किंवा पुरस्कार म्हणू आपण तो पुरस्कार या ठिकाणी आयोजित केला. ह्या कार्यक्रमानिमित्त सन्माननीय सर्व स्टेजवर मी प्रत्येकाचं नाव घेत बसणार नाही. जसं प्रत्येक ठिकाणी महिलांचा कार्यक्रम आहे तसं मला पण प्रत्येक ठिकाणी जायचं. तर सर्वांनी स्टेजवर उपलब्धित सर्व सन्मानित या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार. महिलांनी शुभेच्छा द्यायच्या आणि महिलांचा गौरव महिलांनीच करायचा आहे की नाही. महिलांचं कौतुक करायचं. जसं तुम्ही महिला तसं मी महिला. तुम्ही जे संघर्ष करून आपल्या संसारापासून आपल्या घरापासून जी महिला संघर्ष करते ती महिला खरी. आजच्या ह्या प्रतिस्पर्धी युगामध्ये महिलांना बाहेरचा असो घरातला असो महिला आंतरराष्ट्रीय जरी पोहोचल्या असल्या तरी पहिलं महिलांचा पुरस्कार म्हणजे त्यांचा संसार, त्यांचं घर, त्यांची मुलं ही प्राथमिकता असते. जेव्हा तो कणखरपणा त्या स्त्रीमध्ये असते, जेव्हा ती संसाराचा पाया हे रवते, त्यानंतर ती ज्यावेळेस बाहेर पडते त्यावेळेस खऱ्या स्त्रीचा सन्मान होतो. आपण ह्या धावत्या युगामध्ये स्त्रीला खरं बघायला गेलं तर बाहेरचं बघून घरात बघावं लागतं. ज्यावेळेस पुरुष नोकरी करतात त्यावेळेस फक्त त्यांना बाहेरचं बघितलं जातं, घरातलं ते बघत नाही. आपल्या इथं अहिल्यानगरला तर नाही बघत घरात. कारण पुरुष ज्यावेळेस उठतात त्यावेळेस ते घरात ऑर्डर दिल्याप्रमाणे सगळं मागून घेतात आणि आपल्या जॉबला जातात. पण महिलांचं तसं नसतं. 8ला जॉब असला तर ती महिलेच्या तारेवरची कसरत असते. त्या महिलेला 5ला उठून ते काम करून मग 8ला सुट्टी असते. आई वडील असतात नवऱ्याचे, मुलं असतात नवऱ्याचे. म्हणजे आजचा दिवस आहे आपल्याला बोलायचं. बोर झाले असतात. कारण आम्ही ज्यावेळेस कार्यक्रमाला जातो, ज्यावेळेस आपण खाली बसतो, वर करणारे प्रत्येकाची स्टेप येते, भाषण करतात, ते विचार मांडतात, ते आपल्यासाठी गरजेचं असतात, ते मान्य आहे. पण ज्यावेळेस आपण खूप वेळ बसतो त्यानंतर ज्यावेळेस सेकंड माणूस माईक हातात घेतो त्यावेळेस असं वाटतं बासारखी ते बोलतात. पण ते बोलणारे वेगवेगळे असतात पण ऐकणारे आपण श्रोते एकच असतो. त्याच्यामुळे बोर होतं. विनोदाचा वाद जाऊ द्या, परत सगळे पुरुषवर म्हणते मोहिनींनी काय ठरवलं का. पण ही वस्तुस्थिती स्त्रीचा घरातून असं असतं ज्यावेळेस सपोर्ट भेटतो मेन म्हणजे ते सासूचा लागतो. कोणतंही कार्य करताना सगळ्यात पहिला सपोर्ट हा सासूचाच लागतो. एक वेळेस नवऱ्याने नाही दिला तरी चालतो पण सासूचा लागतो. कारण सासूने जर आपल्या बाजूने सासू उभं राहिली तर नवऱ्याचं पण म्हणजे पुरुषांचं काही चालत नाही. कारण ती त्यांची आई असते, आपली आई असते. त्या आईचा शब्द कुणीच झुकारू शकत नाही. त्यामुळं सासू जर म्हणजे एक स्त्री जर स्त्रीच्या मागे उभं राहिली ती स्त्री कोणत्याही कार्यात आघाडी घेऊ शकते. आणि त्या आघाडीचा 8 मार्च हे एक कौतुक सोहळा आहे. तर पोलीस निरीक्षक जयश्रीताई काळे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असल्याचे सांगितले. सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि आज आयोजकांनी मला जो महिला सन्मान पुरस्कार देऊन माझा गौरव केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आजचा दिवस खरं तर 8 मार्च म्हणजे स्त्रीच्या त्यागाचा गौरव करण्याचा, तिच्या हक्कांचा जाणीव करून देण्याचा आणि स्त्री पुरुष समानता असल्याचे सांगण्याचा दिवस आहे असे मला वाटते. एक 2-3 महिन्यापूर्वी आमच्या पोलीस महासंचालक मॅडम रश्मी शुक्ला मॅडम या रिटायर झाल्या. तर त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की मॅडम तुम्ही एक स्त्री म्हणून तुम्हाला कसं वाटलं, पोलीस महासंचालक एका महत्त्वाच्या पदावर तुम्ही होता, आता तुम्ही रिटायर झालाय. तर मॅडमनी सांगितलं की पोलीस महासंचालक पद हे असं आहे की तिथं स्त्री पुरुष हे जेंडर चालत नाही. तर मी एका पुरुषाप्रमाणे ते माझं पद आणि त्यांनी एकदम व्यवस्थित त्यांचा पदभार सांभाळून त्या आता सेवानिवृत्त झालेल्या आहेत. म्हणजे एका स्त्रीने जर ठरवलं तर ती काही पण करू शकते.
हे नक्की आहे. परंतु आणि आजची स्त्री जी पुढे गेली आहे, आता इथं बरेच पुरुष मंडळी पण उपस्थित आहेत, तर त्या स्त्रीला जर पुरुषाने आधार दिला, जसं एका पुरुषाच्या प्रगतीच्या मागे एक स्त्री आहे असं म्हणतात, परंतु त्या स्त्रीला जर पुरुषाने आधार दिला तर ती नक्कीच काहीतरी करू शकते. माझ्या वडिलांनी जसं मला लहानपणापासून रनिंगसाठी उद्युक्त केलं, मला शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त केलं, त्यामुळेच मी आज या पदापर्यंत पोहोचले. आणि आता माझे पतीही मला प्रोत्साहन देतात, त्याच्यामुळे मी बाहेर काम एकदम व्यवस्थितपणे करू शकते. भरोसा सेलला प्रभारी अधिकारी म्हणून काम करताना महिलांसाठी, मुलींसाठी मला चांगले काम करता आले आणि इथून पुढेही मी ते करण्याचा नेहमी प्रयत्न करणार आहे. भरोसा सेलच्या प्रियंका आठरे आज येणार होती, पण तिचा एक कार्यक्रम असल्यामुळे तिला येता नाही आले. तर तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की महिलांसाठी 1098 हा टोल फ्री क्रमांक पोलिसांचा आहे. त्याच्यावर तुम्हाला कधीही मध्यरात्री कधी पण तुम्ही त्या नंबरला कॉल केला, किंवा 112 हा हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला पोलीस मदत लगेच मिळते 15 मिनिटाच्या आत. बऱ्याच लोकांचा मला फोन येत असतो की माझ्या कॉलनीमध्ये, मी नवलीनगरमध्ये राहते गुलमोहर रोडला, तर तिथं वाद झाले, तर मला लोकांचा फोन येतो. बऱ्याचशा वेळेस लोकांना हे माहीत नाही का पोलीस मदत कधी मिळू शकते किंवा काय. तर ही नंबर तुम्ही लक्षात ठेवा पोलिसांचे. आणि पुन्हा एकदा आयोजकांची मला हा पुरस्कार मिळाला, मला नक्कीच प्रेरणा मिळाली याच्यामधून. मी नक्कीच चांगलं काम करण्याचा, स्त्रियांसाठी, समाजासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. एवढे बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेरजी पठाण यांनी शहरातील शाळांच्या गुणवत्तेत शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे नमूद केले. संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच आदिशक्तीचं स्वरूप हे म्हटलं जातं, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे आपण पाहत होतो की रूढी परंपरा या कालावधीमध्ये महिलांना तेवढं स्वातंत्र्य नव्हतं, आणि या महिलाचं जे सशक्तीकरण आहे त्याची खरी सुरुवात ही 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेमध्ये ज्या महिला होत्या, कामगार महिला होत्या, त्यांनी एक प्रचंड मोठं असं आंदोलन केलं, आणि त्या आंदोलनापासूनच महिलांनी त्यांचे हक्क त्यांना मिळावे यासाठी मागणी केली. आपल्या समाजामध्ये मात्र महिलांना पूर्वीपासूनच सन्मानाचं स्थान आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नी यांना शिक्षण देऊन महिलांसाठी शिक्षणाचं द्वार उघडलं, आणि विविध क्षेत्रामध्ये महिला या कार्यरत आहेत. त्याचंच उदाहरण आपण आज पाहत आहोत की आपल्या कार्यक्रमामध्ये माननीय जयश्रीताई काळे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. मंचावरही मुख्याध्यापिका मॅडम या शाळेच्या, तसेच या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य महासंघाचे विठ्ठल मुमुडे सर, मंचावरील उपस्थित शिंदे सर, उंडे सर, साठे सर, क्षीरसागर सर, उपस्थित सर्वच. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य महासंघ होते. यावेळी शेखर उंडे, जिल्हा सचिव महासंघ, प्रसाद शिंदे, जिल्हा प्रमुख शिक्षक सेना, वैभव सांगळे, भाजपा शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष, अविनाश साठे, शिक्षक नेते, अविनाश विधाते, शिक्षक प्रतिनिधी यांनीही मनोगत व्यक्त केले. सामाजिक कामे या संस्थेच्या माध्यमातून व्हावीत म्हणून एक सामाजिक उपक्रम सुरू केला, आणि दर शिक्षक दिनाच्या दिवशी असेल, महिला दिनाच्या दिवशी असेल, आपण रायझिंग ट्रायबल्स फाउंडेशन आणि सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने आपण हा कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक या ठिकाणी विठ्ठलजी उरमुडे सर असतील, त्यानंतर उंडे सर असतील, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील, हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. या माध्यमातून सर्व पुरस्काराच्या या प्रसंगाच्या वतीने मी एक सांगू इच्छितो आणि म्हणावं वाटतं की हो सावित्रीची माया तू, जिजाऊंच्या नजरेची धार हो, हो आईल्या माईचं सामर्थ्य तू. जरी कार्यक्रम असला तरी या ठिकाणी बसलेल्या जवळजवळ 95% महिला त्या शिक्षिकाच्या, त्याच्यामुळे त्यांच्यावरच बोलणं आज योग्य आहे.
जवळजवळ 31 वर्षापासून मी काम करत असताना माझ्या हाताखाली 90% महिलाच्या प्रायमरी सेक्शनमध्ये आमच्या प्रत्येक शाळेत 1 किंवा 2 जेंट्स आहेत, बाकीच्या सगळ्या महिलाच्या. पण त्यांची कोणतीही कुरकुर नसते, काही काम सांगायला तयार असतात, कोणतीच कुरकुर नसते. नाही आमच्यात जर बंधूंना सांगितलं ना तर 3दा चहा प्यायला जाते बाहेर. आणि वरून मनामध्ये त्यांच्या असं असतं, हा कोणाला शाळा एवढा आम्हाला सांगणार द्या. पण त्या बिचाऱ्या कधी जरी मनात म्हणत असल्या तरी तोंडावर काही बोलून तोंडावर कधी बोलून दाखवत नाही. त्यापेक्षाही त्या म्हणजे स्त्रीमध्ये दैवकृपेने अशी काही शक्ती दिलेली आहे, त्या पुरुषांपेक्षा जास्त सहनशील असतात. एवढी काही शक्ती दिलेली असते की पहाट जरी ती आता लेडीज शिक्षिका आहे, आता शिक्षक म्हटलं की त्याला थोडंसं प्रतिष्ठा प्राप्त झालेली असते, तरी पण घरामध्ये उठून त्या कोणतीही प्रतिष्ठा असा विषय मनामध्ये त्यांच्या नसतो. घरात उठल्याबरोबर सगळं सुरुवातीला घर झाडून घेणं, स्वच्छ करणं, नंतर भांडे, नंतर स्वयंपाक, या सगळ्या गोष्टी आवरून मग या समाजासाठी त्या किंवा आपल्या वैयक्तिक संसार चांगला चालावा म्हणून पुरुषाला खांद्याला खांदा देऊन उभं राहण्यासाठी, अर्थार्जन होण्यासाठी त्या शिक्षिका पेशामध्ये आलेल्या असतात. म्हणजे घरचा सगळा जो काही कामाचा व्याप आहे तो त्या सांभाळतातच. त्याचबरोबर आता नवीन याच्यामध्ये व्यायाम करा, हे करा, असं भरपूर असतं, तेही त्या करतात सकाळी सकाळी. त्याशिवाय त्या दिवस बरोबर नाही राहणार. म्हणजे या सगळ्या बाबी पाहिजेल्या असतात. योगासन, व्यायाम, चालायला जाणं, मैत्रिणीच्या नादाने का वाईट आपण जावंच लागतं. तर या सगळ्या बाबी पाहून त्या शाळेमध्ये आलेल्या असतात. शाळेत आल्यानंतर सुद्धा या जवळजवळ या समोर बसलेल्या माझ्या ज्या भगिनी आहेत या जवळजवळ 90-95% या प्राथमिकच्या आहेत आमच्या. म्हणजे 1ली ते 4थी किंवा 1ली ते 7वी शाळेवर शिकवणार शिक्षक. त्या 1लीच्या मुलाला शिकवणं किती अवघड असतं. आमच्यापेक्षा अंगणवाडीवाल्याला तर खास धन्यवाद द्यावा लागेल त्या ताईंना की त्या मुलाला काहीच माहीत नसतं. अशा मुलाला आपल्याला घडवायचंय, कारण तो घडला तर आपलं राष्ट्र घडणार. हे घडत असताना शासनाकडून पण मोठी अवहेलना सध्या चालू आहे. आम्ही अनेक पातळीवर संघटना म्हणून प्रयत्न करत असतो की सतत 2 दिवसाला काहीतरी ह्या ॲपवर ही माहिती भरा, त्या ॲपवर ती माहिती भरा. आता आम्ही बहुतेक सगळे 95च्या अगोदरचे शिक्षक आहोत. ह्या म्हणजे नवीन जे कॉम्प्युटराईज आलेलं आहे, ऑनलाईन आलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं आम्हाला अडचणी आहे, तरी सुद्धा महिलांनी ते शिकून घेतलेलं आहे. कार्यक्रमास सुशील नन्नवरे, कांतीलाल खुरंगे, अमोल शिंदे, मुख्याध्यापक संदीप भोर, अमोल बोठे, अनिल बडे, भाऊसाहेब पुंड, संदीप येणारे, अतुल सारसर, बबन शेख, मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर, बाबासाहेब गवते, किशोर कारले, सुनील अंगारखे, रिबिका क्षेत्रे, अनिता साठे, भारत गोल्हार यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले, तर अविनाश साठे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष येवले व सर्व शिक्षक संघटनाचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. आज या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन. या गोड आभार प्रदर्शनासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. प्रथमतः या नवविद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व महर्षी गजचिदंबर विद्या मंदिर मुख्याध्यापकांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा सभागृह उपलब्ध करून दिला. त्यांचे खूप खूप असे आभार. आज या रायटिंग ट्रायबल फाउंडेशन, खासगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना, सर्वच शहरातील जे शिक्षक आहेत संघटनेचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, कर्मचारी या सर्वांनी मिळून आज या ठिकाणी आम्ही हा आमच्या शहरातील माता भगिनींचा जो सन्मान सोहळा आयोजित केला होता. सर्वप्रथम या कार्यक्रम प्रसंगी आज या शहराचे प्रथम नागरिक ज्योतिताई गाडे महापौर या आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या. त्याचप्रमाणे शीतलताई जगताप नगरसेवक याही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या.
त्याचप्रमाणे जयश्रीताई काळे, त्याचप्रमाणे प्रियंकाताई आटरे, प्रशासन अधिकारी जुबेरचे पठाण साहेब, तसेच श्री विठ्ठलजी उरगुडे, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य महासंघ, श्री वैभवजी सांगळे, जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक संघ, श्री प्रसाद शिंदे, जिल्हा प्रमुख शिक्षक सेना, श्री अविनाश शिंदाते, संघटक शिक्षक प्रतिनिधी, त्याचप्रमाणे जिल्हा सचिव शेखर उंडे, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख स्वाभिमानी शिक्षक संघटना अमोल क्षीरसागर, अशा या त्याचप्रमाणे निलोफर मॅडम आणि या सर्व गेले 2 तास आपण ज्यांचं श्रवण करत आहोत असे आमचे लाडके मित्र अमोलजी शिंदे यांनी या ठिकाणी अतिशय आपल्या गोडवालीतून या ठिकाणी सूत्रसंचालन केलं. आणि अमोल शिंदे सर हे जे आहेत हे PhD धारक आणि अत्यंत कृतीयुक्त आणि नम्र असे शिक्षक यांचा या ठिकाणी आपण शहराचे प्रथम महिला महापौर ज्योतिताई गाडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि आमच्या विद्यालयामध्ये आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच हा कार्यक्रम आयोजित करणारे रायझिंग ट्रायबल फाउंडेशन, खाजगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर कार्यक्रम हा आज याचे 90 वर्ष सुरू आहे. मला खूप अभिमानाची गोष्ट आहे की या रायझिंग फाउंडेशनने हा कार्यक्रम आमच्या खास महिलांसाठी सुरू केलेला आहे आणि याची उत्तरोत्तर खूप प्रगती हो असं मी आमच्या विद्यालयाच्या वतीने तसेच आमच्या संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते. तसेच माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी आणि शिक्षण प्रशासन मंडळातील आदरणीय उरगुडे साहेब, जुबेर पठाण साहेब, तसेच मला काहींची नावे माहीत नाहीत पण तरीही अमोल क्षीरसागर साहेब, तसेच आमचे मित्र श्रीयुत साठे सर, त्यानंतर शिंदे सर, तसेच चुकून कोणाचे नाव राहिले सर मॅडम काळे मॅडम आणि उपस्थित सर्व रायझिंग ट्रायबल फाउंडेशनचे सर्व सदस्य आमचे वैभव सांगळे सर, या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. आणि ते जे तरुण मंडळ आहे अतिशय उत्साही आणि आदरातिथ्य करणारे आहे, अतिशय नम्र विनयशीलता या फाउंडेशनमध्ये आहे. तरी यांनी अशाच प्रकारे नवनवीन उपक्रम राबवावेत आणि आमच्या महिलांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करावी असं मी त्यांना सांगते. तसेच इथे आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे विद्यालयाच्या वतीने नवविद्या प्रसारक मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत करते आणि आपले आभार मानते.